लग्नाचा दिवस प्रत्येकासाठी महत्त्वाचा असतो, कारण या दिवसापासून नवरी आणि नवरदेव एका नव्या आयुष्याला सुरुवात करत असतात. म्हणूनच हा दिवस अतिशय खास आणि अविस्मरणीय बनवण्यासाठी दोघेही बराच प्रयत्न करतात. मात्र कधी कधी लग्नातच असं काहीतरी होतं ज्याची कोणी कल्पनाही केलेली नसते. अशीच एक घटना आता समोर आली आहे. यात नवरीला अचानक नवरदेवाचं असं सत्य समजलं की तिने पोलिसच बोलवले. उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर येथील सिजोली येथे शुक्रवारी रात्री ही घटना घडली. इब्राहिमपूर पोलीस स्टेशन हद्दीतील मुजाहिदपूर गावातून लग्नाची वरात इथे आली होती. लग्नाचे सर्व विधी रात्री उरकण्यात आले. सकाळी सिंदूर विधीच्या आधी पादुकांच्या पूजेच्या वेळी वधूच्या कुटुंबियांनी वराच्या पायातील जोडे काढले, तेव्हा त्याच्या पायाला एकही बोट नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर लगेचच वधूच्या कुटुंबियांनी वराला नकार दिला आणि फसवणूक झाल्याचं वधूच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. यानंतर वधूच्या कुटुंबियांनी 112 डायल करून पोलिसांना बोलवलं. लग्न थांबवण्यात आलं आणि वराला तुरुंगवासही भोगावा लागला. पोलीस ठाण्यात दिवसभर समेटाची प्रक्रिया सुरू राहिली. मात्र सायंकाळपर्यंत या प्रकरणात कोणताही तोडगा निघू शकला नाही. दोन्ही पक्ष पोलीस ठाण्यात बसून राहिले. या प्रकरणी वराचं म्हणणं आहे की ज्या महिलेने लग्न लावलं तिला सर्व काही माहीत होतं आणि मुलीच्या घरच्यांना कोणतीही अडचण नसल्याचं ती सांगत होती. त्यामुळेच तो वरात घेऊन नवरीच्या घरी गेला होता. आंबेडकर नगर येथील अकबरपूर कोतवाली भागातील सिजोली गावात अपंग वराला पाहून वधूच्या कुटुंबियांनी लग्नास नकार दिला. यानंतर मोठा गोंधळ झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी गाठून दोन्ही पक्षांची समजूत घालून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी दोन्ही बाजूचे लोक दिवसभर पोलीस ठाण्यात बसून राहिले. वधू पक्षाच्या लोकांनी सांगितलं की वराबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. हे त्यांना आधी कळलं असतं तर त्यांनी लगेच लग्नाला नकार दिला असता.